विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण इयत्ता 11वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम पाहत असताना आपण सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय, त्यासोबतच या दोघांचा वेगवेगळा रोल काय आहे, वेगवेगळ्या कोणत्या पद्धतीने बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हे एकमेकाला साह्यभूत ठरतील अशा पद्धतीने काम करता येते, त्याचे सविस्तर आपण डेफिनेशन बघितलेले आहे आणि बुक कीपिंग अकाउंटन्सीचे वेगवेगळे अर्थ समजवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम पाहत असताना आपण असं बघितलं आहे की कुठलीही ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय अकाउंटन्सीला सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजेच वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्स होत असतात आणि त्या ट्रान्झॅक्शन्सच्या आधारे आपण त्या नोंदवून ठेवत असतो आणि त्याचे हिशोब लिहित असतो. या प्रक्रियेलाच आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हणतो. तर मित्रांनो, आपण ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते अकाउंट इन्व्हॉल्व असतात ते कसे शोधायचे, त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं, त्यांची रूल अप्लाय कसे करायचे आणि या आधारे आपण जर्नल एंट्री कशी करायची ही प्रोसेस बघितलेली आहे. आज पुन्हा आपण त्यामध्ये जे अकाउंट असतात हे अकाउंटला कोणते रोल अप्लाय करायचे आणि कोणत्या पद्धतीचं कोणत्या प्रकारचं ते अकाउंट आहे हे कशा पद्धतीने शोधायचं याचा पुनराढावा घेणार आहोत. तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेले आहे. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ अकाउंट्स कोणत्या 3 प्रकारचे अकाउंट त्या ट्रान्झॅक्शनमध्ये आहेत, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जे इन्व्हॉल्व अकाउंट असतील ते कसे शोधायचे हे बघणार आहोत. तर स्टेट द टाइप्स ऑफ 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व इन द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. तर पहिली ट्रान्झॅक्शन्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. ट्रान्झॅक्शन फर्स्ट घेतलेले आहे स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹50,000. मित्रांनो, पहिली ट्रान्झॅक्शन बघा, स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹50,000. ह्याच्यामध्ये 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहेत. कोणते 2 अकाउंट आहेत? तर कॅश हे आपल्या सर्वांच्या लगेच पाहता क्षणी लक्षात येईल की याच्यामध्ये पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आपल्याला दिसतंय कॅश. व्यवसाय चालू करण्यासाठी ₹50,000 रोख रक्कम आणलेली आहे, कॅश आणलेली आहे. ठीक आहे. मग पहिली अकाउंट याच्यामध्ये आपल्याला इंडिकेट झाली, आपल्याला निदर्शनासाठी कॅश. दुसरी अकाउंट आहे, कशासाठी आणली कॅश? स्टार्ट बिझनेस विथ कॅश, व्यवसाय चालू करण्यासाठी कॅश आणलेली आहे. मग मित्रांनो, व्यवसाय चालू करण्यासाठी ज्या काही वस्तू आणल्या जातात, मग ती कॅश असेल, रॉ मटेरियल असेल, बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, ह्या ज्या वस्तू आहेत की ज्या आपण व्यवसायाला सुरू करण्यासाठी आणलेल्या आहेत, यांना आपण मराठी भाषेमध्ये भांडवल म्हणतो. म्हणजेच आपण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये त्याला कॅपिटल म्हणणार आहोत. तर ₹50,000 रोख आणले हे बरोबर आहे. कशासाठी आणले? तर व्यवसाय चालू करण्यासाठी. म्हणजेच दुसरं अकाउंट याच्यामध्ये आहे कॅपिटल. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये 2 अकाउंट आपल्याला लक्षात आले, कॅश आणि कॅपिटल. मग कॅश हे कोणतं अकाउंट आहे? तर कॅश हे रिअल अकाउंट आहे. कॅपिटल कोणतं अकाउंट आहे? हे त्या व्यवसायाचा जो प्रोप्रायटर आहे त्याने व्यक्तिगत हे भांडवल व्यवसायामध्ये गुंतवलेलं आहे. मग कॅपिटल ही पर्सनल अकाउंट झाली. दुसरी ट्रान्झॅक्शन मित्रांनो आपण बघणार आहोत, डिपॉझिट कॅश इंटू द बँक ₹5,000. ₹5,000 आपण बँकेमध्ये डिपॉझिट केले, बँकेमध्ये आपण ठेवले, आपल्या अकाउंटला जमा केले. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 2 अकाउंट शोधायचे आहेत. कॅश डिपॉझिट इंटू बँक, रोख पैसे बँकेमध्ये भरले. मग याच्यामध्ये काय प्रक्रिया घडली, काय क्रिया घडली मित्रांनो? तर कॅश डिपॉझिट इंटू बँक, आपण बँकेत पैसे ठेवले. बँकेने काय रोल या ठिकाणी अप्लाय केला? बँक इज रिसिव्हर. आपण बँकेत पैसे ठेवले, बँकेने ते स्वीकारले. कॅश डिपॉझिट इंटू द बँक, मग बँक ही रिसिव्हर झाली. बँक हे पर्सनल अकाउंट आहे आणि ती रिसिव्हर आहे. दुसरी अकाउंट याच्यामध्ये आहे कॅश. कॅश ही रिअल अकाउंट आहे. मग याच्यामध्ये 2 अकाउंट आपल्याला दिसत आहेत, बँक आणि कॅश. बँक इज पर्सनल अकाउंट, कॅश इज रिअल अकाउंट. ठीक आहे. तिसरी ट्रान्झॅक्शन काय सांगते?
परचेस गुड्स फॉर कॅश ₹3000. 3000 रुपयांचा रोख रक्कम देऊन माल आपण खरेदी केलेला आहे. आता याच्यामध्ये काय क्रिया घडली? परचेस. आपण वस्तू खरेदी केली, याच्या अगेन्स्ट कॅश गोज आउट. परचेस गुड्स ऑन कॅश. परचेस ही एक्सपेन्सेस आहे, तर कॅश ही रिअल अकाउंट आहे. मग परचेस नॉमिनल अकाउंट, कॅश रिअल अकाउंट. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला दोन अकाउंट समजत आहेत, परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे. पुन्हा चौथी ट्रान्झॅक्शन पाहूयात आपण. पेड रेंट ₹500. रेंट मीन्स भाडे. आपण ₹500 रेंट पे केलेलं आहे, ₹500 भाडं दिलेलं आहे. मग रेंट पे केले, या ठिकाणी आता रेंट आपण पे करतोय, रेंट देतोय, याचा अर्थ असा झाला की रेंट आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. रेंट इज अन एक्सपेन्सेस मीन्स नॉमिनल अकाउंट, कॅश गोज आउट. आपण ₹500 देतोय. कॅश कोणता अकाउंट आहे? तिसरी ट्रान्झॅक्शन आहे ज्याच्यामध्ये कॅश येतोय मित्रांनो. कॅश इज अ रिअल अकाउंट. परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट. ठीक आहे. पाचवी ट्रान्झॅक्शन बघूयात. कॅश सेल्स फॉर ₹1000. जशी आपण परचेस केली तशी ₹1000 विक्री केली आहे मित्रांनो. मग याच्यामध्ये आता दोन क्रिया घडल्या. वस्तूची विक्री केली म्हणजे कॅश कम्स इन होणार, कॅश आपल्याला मिळणार. मग याच्यामध्ये एक अकाउंट कॅश आहे, दुसरे अकाउंट आहे सेल्स अकाउंट. कॅश ही रिअल अकाउंट आहे. सेल्स केल्यामुळे आपल्याला इन्कम होणार आहे, ही नॉमिनल अकाउंट झाली. मग आपल्याला याच्यामध्ये आता दोन अकाउंट सापडत आहेत, कॅश आणि सेल्स. ठीक आहे. त्यानंतर पुढची एक्झाम्पल आपण घेऊयात. पुढची ट्रान्झॅक्शन काय सांगते आपल्याला? पुढची ट्रान्झॅक्शन आहे परचेस मशिनरी फॉर ₹75,000. परचेस मशिनरी फॉर ₹75,000. 75,000 रुपयांची मशिनरी खरेदी केली. मग याच्यामध्ये दोन प्रक्रिया घडल्या. आता मशिनरी परचेस केली. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण सेल्स आणि परचेस अशी ट्रान्झॅक्शन बघितली. त्या ठिकाणी फक्त सेल्स आणि परचेस सांगितलंय म्हणजे तो गुड्स झालाय मित्रांनो. तिथे आपण सेल्स अकाउंट आणि परचेस अकाउंट इंडिव्हिज्युअली वापरणार आहोत. मात्र आता या ठिकाणी प्रॉपरली काय परचेस केलं हे आपल्याला सांगितलंय. काय परचेस केलं बघा बरं. काय परचेस आहे? मशिनरी. करेक्ट. या ठिकाणी मशिनरी परचेस केलेली आहे. आता परचेस अकाउंट म्हणायचं नाही. प्रॉपरली काय परचेस केलं आपल्याला सांगितलंय, मशिनरी परचेस केली फॉर ₹75,000. 75,000 रुपये रोख दिले आणि मशिनरी खरेदी केली. आता दोन इम्पॅक्ट झाले मित्रांनो या ठिकाणी. पहिली इम्पॅक्ट काय झाली? मशिनरी खरेदी केली म्हणजे मशिनरी आली. 75,000 रुपये रोख दिले म्हणजे पैसे कॅश गोज आउट. मग याच्यामध्ये दोन अकाउंट आहेत, मशिनरी आणि कॅश. मशिनरी इज रिअल अकाउंट, कॅश इज रिअल अकाउंट. मशिनरी कम्स इन, कॅश गोज आउट. दोन अकाउंट दिसत आहेत, मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. मशिनरी कम्स इन, कॅश गोज आउट. ठीक आहे. पुढची ट्रान्झॅक्शन आहे सेकंड. स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹2 lakhs. झालेली ट्रान्झॅक्शन आहे. याच्यामध्ये दोन अकाउंट आहेत, कॅश आणि कॅपिटल. तर कॅश ही रिअल अकाउंट आहे, तर कॅपिटल ही पर्सनल अकाउंट आहे. स्टार्ट बिझनेस विथ कॅश, व्यवसायामध्ये 2 लाख रुपये भांडवल गुंतवलं. व्यवसायासाठी कॅश कम्स इन झाली. प्रोप्रायटर इज गिव्हर. प्रोप्रायटरने भांडवल गुंतवलं, ही त्याची पर्सनल अकाउंट आहे आणि प्रोप्रायटर हा या ठिकाणी गिव्हर आहे. तिसरी ट्रान्झॅक्शन बघा. काय सांगते तिसरी ट्रान्झॅक्शन आपल्याला? परचेस फर्निचर ऑफ ₹40,000 फॉर कॅश. 40,000 रुपयांची फर्निचर खरेदी केली. एक्झॅक्टली मशिनरी सारखी ट्रान्झॅक्शन आहे. आता या ठिकाणी आपण परचेस म्हणणार का? बिलकुल नाही. काय खरेदी केलंय प्रॉपर समजतंय? परचेस फर्निचर. काय खरेदी केलं? परचेस फर्निचर. मग या ठिकाणी दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत, फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. दोन्ही अकाउंट कोणते आहेत? रिअल अकाउंट. फर्निचर इज रिअल अकाउंट, कॅश इज रिअल अकाउंट. फर्निचर कम्स इन, कॅश गोज आउट. ठीक आहे. चौथी ट्रान्झॅक्शन आहे
पेड फॉर सॅलरी ₹10,000 इन कॅश. 10,000 रुपये सॅलरी पे केली, सॅलरी दिली आहे. बऱ्याचशा वेळेस मुलं कन्फ्युजन करतात की सॅलरी म्हणजे उत्पन्न. या ठिकाणी आपण सॅलरी मिळवली का? आपल्याला पगार मिळालेला नाही. यू आर अ बिझनेसमॅन, तुम्ही उद्योजक आहात, व्यावसायिक आहात, तुम्हाला सॅलरी मिळणार नाही, आपण सॅलरी देणार आहोत. ठीक आहे. मग सॅलरी काय झाली आपल्यासाठी? खर्च झाली, एक्सपेन्सेस झाला. मग सॅलरी नॉमिनल अकाउंट आहे, दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये, कॅश रिअल अकाउंट आहे. ठीक आहे. मग याच्यात दोन अकाउंट सापडले, सॅलरी आणि कॅश. त्यानंतर पाचवी ट्रान्झॅक्शन बघा मित्रांनो काय आहे, परचेस गुड्स फॉर कॅश 40,000. आता परचेस गुड्स सांगितलंय, मग या ठिकाणी गुड्स नाही म्हणायचं आहे, या ठिकाणी परचेस म्हणायचं आहे. ज्या वेळेस गुड्स परचेस और सेल्स येईल त्यावेळेस गुड्सचा उल्लेख न करता प्रॉपरली परचेस आणि सेल्स अकाउंट म्हणायचं आहे फक्त. हा डिफरन्स आपल्या सर्वांच्या निदर्शनास येणं आणि लक्षात राहणं फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस परचेस गुड्स सेल्स गुड्स असेल त्यावेळेस गुड्सचा प्रयोग न करता परचेस और सेल्स म्हणायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी परचेस गुड्स म्हटलंय, आता आपण गुड्स अकाउंट न घेता काय घेणार आहोत? परचेस अकाउंट. परचेस इज अन एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट, कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. ठीक आहे. पुढची ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन नंबर 6. काय सांगते ट्रान्झॅक्शन? सोल्ड गुड्स फॉर कॅश. इथे तसंच कॅश कम्स इन, सेल्स इज अन इन्कम. कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट हे दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे. पुन्हा आपण पुढची ट्रान्झॅक्शन बघूयात. ट्रान्झॅक्शन नंबर 1 आहे पुढच्या प्रॉब्लेममध्ये. काय सांगितलंय? परचेस गुड्स फ्रॉम स्वाती ₹1,000. इथं थोडंसं बारकाईने लक्ष द्या मित्रांनो. परचेस गुड्स फ्रॉम स्वाती ₹1,000. काय अर्थ झाला ट्रान्झॅक्शनचा? स्वातीकडून 1,000 रुपयांचा माल खरेदी केलेला आहे. या ठिकाणी कोणते दोन अकाउंट असायला पाहिजे? सगळ्यात अगोदर आपण हे क्लिअर करूयात की या ठिकाणी कॅशचा उल्लेख केलेला आहे का? बिलकुल नाही. या ठिकाणी कॅशचा उल्लेख केलेला नाही. मग ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पर्सनचं नाव सांगितलं जात आहे, व्यक्तीचं नाव सांगितलं जात आहे आणि कॅशचा उल्लेख केला जात नाही, याचा अर्थ मित्रांनो असा झाला की हा व्यवहार क्रेडिटवर आहे, उधारीवर आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय, लक्षात घ्या. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पर्सनचं व्यक्तीचं नाव सांगितलं गेलेलं आहे आणि कॅशचा उल्लेख केलेला नाही, अशी ट्रान्झॅक्शन ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, उधारीवर केलेला व्यवहार आहे. या ठिकाणी कॅश व्यवहार झालेला नाही. मग कॅश अकाउंट येईल का? नाही. बर, मग आता परचेस गुड्स आहे. आपण पाठीमागच्याच एक्झाम्पलमध्ये बघितलंय, ज्या वेळेस गुड्स परचेस केलेला असेल त्या वेळेस परचेस अकाउंट घ्यायचं आहे, गुड्स अकाउंट म्हणायचं नाही. मग परचेस इज अन एक्सपेन्सेस, नॉमिनल अकाउंट आहे ती. ठीक आहे. वस्तू खरेदी केली, त्याच्या अगेन्स्ट कॅश पे केली का आपण? तर बिलकुल नाही, कॅश दिलेले नाही. का दिली नाही कॅश? तर स्वातीकडून उधारीवर माल खरेदी केला. मग दुसरा अकाउंट याच्यामध्ये आहे स्वाती अकाउंट. ठीक आहे. स्वाती अकाउंट. स्वाती अकाउंट हे कोणतं आहे? पर्सनल अकाउंट आहे. मग पर्सनल अकाउंटचे रूल आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. काय सांगते पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग स्वाती या ठिकाणी गिव्हर आहे, तिला आपण क्रेडिट देणार आहोत. मग उधार व्यवहार असल्यामुळे याच्यात दोन अकाउंट सापडले, परचेस आणि स्वाती. परचेस इज अन एक्सपेन्सेस, स्वाती इज गिव्हर. परचेस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, स्वाती इज पर्सनल अकाउंट. ठीक आहे. पुढची ट्रान्झॅक्शन नंबर 2. स्टार्ट बिझनेस विथ कॅश पुढची ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन नंबर 2. ड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹2,000. विड्रॉल केली कॅश. कशासाठी विड्रॉल केली? तर पर्सनल पर्पज आहे, वैयक्तिक वापरासाठी आपण ती कॅश आपल्या व्यवसायामधून विड्रॉल केली. तर मित्रांनो, ज्यावेळेस प्रोप्रायटर व्यवसाय चालू करतो
त्यावेळेस बिझनेसमध्ये त्याची 2 प्रकारची पर्सनल अकाउंट बनवायला लागते. का तर प्रोप्रायटर व्यवसायामध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो, व्यवसायात गुंतवणूक करतो, व्यवसायाला भांडवल देतो, त्यावेळेस ती त्याची कॅपिटल अकाउंट असते. ह्याच्या अगेन्स्ट दुसरी प्रक्रिया घडू शकते की व्यवसायातून त्याला हव्या असल्यानंतर काही वस्तू घेऊ शकतो किंवा व्यवसायातून तो वैयक्तिक वापरासाठी कॅश विड्रॉल करू शकतो. इथे तेच सांगितलंय बघा, ड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹2000 वैयक्तिक वापरासाठी कॅश विड्रॉल केलेले आहे. मग अशा वेळेस त्याची दुसरी पर्सनल अकाउंट बनवली जाते, ड्रॉइंग्ज अकाउंट. ड्रॉइंग्ज इज अ पर्सनल अकाउंट, ती प्रोप्रायटरीची पर्सनल अकाउंट आहे. प्रोप्रायटरी इज रिसिव्हर, या नियमानुसार ड्रॉइंग्सला डेबिट द्यायला लागेल. कॅश गोज आउट, व्यवसायातून कॅश कमी होणार आहे, कॅश ही क्रेडिटला असेल. दुसरे अकाउंट आहे कॅश अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर तिसरी ट्रान्झॅक्शन आहे सेल्स गुड्स फॉर मयुरी ₹5000. आपण मयुरीला ₹5000 गुड्स सेल केलेला आहे. कोणते 2 अकाउंट आहेत मग याच्यामध्ये? पहिलं अकाउंट इंडिकेट झालं मयुरी, दुसरं अकाउंट इंडिकेट होतंय सेल्स. याच्यामध्ये कॅशचा उल्लेख नाही, त्यामुळे हा व्यवहार कसा झाला? हा व्यवहार उधारीवरती झाला. मग 2 अकाउंट सापडले, मयुरी अकाउंट आणि सेल्स अकाउंट. मयुरी इज अ पर्सनल अकाउंट, सेल्स नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नंबर 4 काय सांगते? ट्रान्झॅक्शन 4, सोल्ड गुड्स टू धनराज ₹25,000 ऑन क्रेडिट. धनराजला उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत. सेम ट्रान्झॅक्शन आहे, उधार व्यवहार आहे. धनराज पर्सनल अकाउंट, सेल्स नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. पुढची ट्रान्झॅक्शन नंबर 5, रिसिव्ड फ्रॉम माधुरी ₹975. माधुरीकडून ₹975 रिसिव्ड झाले अँड अलाउड हिम डिस्काउंट ₹25. माधुरीकडून ₹975 मिळाले आणि आपण डिस्काउंट अलाउ केलेला आहे ₹25. मग याच्यामध्ये किती अकाउंट आहेत? तर मित्रांनो, या ट्रान्झॅक्शनमध्ये 3 अकाउंट असणार आहेत. मग ज्यावेळेस 2 पेक्षा अधिक अकाउंट एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये येतात, त्यावेळेस त्या ठिकाणी कंपाऊंड एंट्री क्रिएट होते. ह्यामध्ये 3 अकाउंट कोणते आहेत ते आपण सर्वप्रथम शोधूयात. रिसिव्ड फ्रॉम माधुरी ₹975. ₹975 रिसिव्ड झाले माधुरीकडून. मग या ठिकाणी माधुरी अकाउंट घेण्याची आवश्यकता नाही, कारण ₹975 रोख मिळाले माधुरीकडून. मग पहिले अकाउंट त्याच्यामध्ये आहे कॅश अकाउंट. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय? अँड अलाउ हिम डिस्काउंट ₹25. ₹25 आपण डिस्काउंट अलाउ केला माधुरीला. मग दुसरा अकाउंट आहे डिस्काउंट अकाउंट. पुढे हे पैसे कोणी दिले आपल्याला? माधुरी इज गिव्हर. तिसरा अकाउंट आहे माधुरी अकाउंट. ठीक आहे. मग आता बघा कशा पद्धतीने कॅश कम्स इन, रिअल अकाउंट 975, डिस्काउंट नॉमिनल अकाउंट. आपण डिस्काउंट अलाउ केला म्हणजे दिला एक्सपेन्सेस, हा आपला खर्च आहे. डिस्काउंट हा आपल्याला रिसिव्ड होऊ शकतो आणि आपण अलाउ करू शकतो. रिसिव्ड झाला तर इन्कम असेल आणि अलाउ केला तर एक्सपेन्सेस असेल. ठीक आहे. कॅश कम्स इन, रिअल अकाउंट, डिस्काउंट अलाउ केला इज अन एक्सपेन्सेस, नॉमिनल अकाउंट. माधुरी इज गिव्हर. माधुरीकडून किती पैसे यायचे होते आपल्याला? तर माधुरीकडून ₹1000 आपल्याला घेणं होतं, मात्र आपण ₹25 माधुरीला डिस्काउंट दिला. डिस्काउंट दिला म्हणजे माधुरीने ₹975 रोख दिले आपल्याला, मात्र 1000चा व्यवहार त्या ठिकाणी मिटलेला आहे. माधुरी इज गिव्हर, 1000ने घ्यावा लागेल माधुरीला क्रेडिट. लक्षात येत आहे? ठीक आहे. पुढची ट्रान्झॅक्शन नंबर 6, पेड टू अमर ₹690 हू अलाउड डिस्काउंट ₹10. आता याच्या अपोजिट ट्रान्झॅक्शन आहे बघा आता बघितलेल्या ट्रान्झॅक्शनच्या. पेड टू अमरला ₹690 आपण दिले आणि अमरने आपल्याला ₹10 डिस्काउंट दिला. 3 अकाउंट अगोदर शोधूयात. पेड टू अमर इज रिसिव्हर. पहिला अकाउंट अमर, कॅश गोज आउट. दुसरा अकाउंट कॅश, डिस्काउंट अलाउ. आपल्याला अमरने ₹10 डिस्काउंट दिलेला आहे.
तिसरा अकाउंट डिस्काउंट अकाउंट. ठीक आहे. मग मित्रांनो, अमरला आपण किती पैसे द्यायला हवे होते? 700 रुपये. मात्र दिले किती? 690. अमरने आपल्याला 10 रुपये डिस्काउंट दिला. आपल्याला डिस्काउंट मिळाला म्हणजे आपल्यासाठी हा इन्कम आहे. ठीक आहे. मग अमर पर्सनल अकाउंट, अमर इज रिसिव्हर, कॅश गोज आउट. आता क्रेडिटला कॅश असेल, अमरला 700 रुपयाने डेबिट द्यायचं, कॅश गोज आउट 690. डिस्काउंट आपल्याला इन्कम झाला. नॉमिनलचे रूल सांगते डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन्स. या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी डिस्काउंटला क्रेडिट द्यायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचे ट्रान्झॅक्शन्स आपण बघूयात, पुढचे एक्झाम्पल आपण बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर अ चार्ट शो whether the following on assets, liability, income, expenses and capital. मित्रांनो, जे आपल्याला जे कंटेंट्स दिलेले आहेत, 25 कंटेंट्स आहेत, यांची आपल्याला 5 विभागामध्ये विभागणी करायची आहे. हे 5 विभाग कोणते? तर हे 5 विभाग आहेत ॲसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, कॅपिटल. तर सुरुवातीला सांगितलंय प्लांट अँड मशिनरी. काय आहे प्लांट अँड मशिनरी? ॲसेट्स. फर्निचर, ॲसेट्स. बिल्स रिसिवेबल, असे बिल्स की ज्यांचे पैसे आपल्याला मिळणार आहेत, आपले ॲसेट्स झाली. ठीक आहे. रॉयल्टी, एक्सपेन्सेस. मग कुठे टाकायला लागेल रॉयल्टी? एक्सपेन्सेसमध्ये. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. काय आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स? नंबर 13 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इन्कम. नेक्स्ट कॅश इन हँड, ॲसेट्स. कॅश ॲट बँक, ॲसेट्स. रिपेअर्स, दुरुस्तीचा खर्च, एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग सॅलरी, अशी सॅलरी जी देणे बाकी आहे, लायबिलिटी. बँक लोन, लायबिलिटी. प्लांट्स, assets. Rent received, income. Sundry creditors, liability. Commission allowed, expenses. Goodwill, assets. Discount received, income. Capital, liability. Traveling expenses, expenses आहे. Dividend received, income. Carriage, expenses. पेड इन्शुरन्स, एक्सपेन्सेस. डेप्रिशिएशन, एक्सपेन्सेस. ठीक आहे मित्रांनो. पुढची एक्झाम्पल आपण बघूयात. इन्व्हेस्टमेंट, ॲसेट्स. प्रीपेड सॅलरी, ॲसेट्स. ॲडव्हर्टाइजमेंट, एक्सपेन्सेस. बिल्डिंग, ॲसेट्स. रिपेअर्स, दुरुस्तीचा खर्च, एक्सपेन्सेस. डेप्रिशिएशन, आपल्या संपत्तीची झालेली झीज किंवा घसारा, एक्सपेन्सेस. मशिनरी, ॲसेट्स. वेजेस, एक्सपेन्सेस. क्रेडिटर्स, लायबिलिटी. लोन, ॲसेट्स. इम्पोर्ट ड्युटी, आयातीसाठी जे टॅक्सेस आपण भरतो तो, एक्सपेन्सेस. कॅपिटल, लायबिलिटी, हे कॅपिटलमध्ये येईल. मोटर व्हॅन, ॲसेट्स. आउटस्टँडिंग सॅलरी, असा पगार जो देणे बाकी आहे, लायबिलिटी. रेंट रिसिव्ड, इन्कम. ट्रेडमार्क्स, व्यापारी चिन्ह असेल, ॲसेट्स. इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळणे, इन्कम. स्टॉक ऑफ गुड्स, आपल्याकडे असणारा वस्तूंचा, मालाचा साठा, आपली संपत्ती आहे, ॲसेट्स. प्लांट मशिनरी, ॲसेट्स. सबस्क्रिप्शन्स, वर्गणीचा झालेला खर्च. कॅरेज, वाहतुकीचा खर्च, एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस, व्यापारी खर्च. शेअर्स, कुठलेही भाग असतील जे आपण खरेदी केले असतील, ही आपली ॲसेट्स होते. कॉम्प्युटर, ॲसेट्स. लोन, लायबिलिटी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण
आज बरेचसे एक्झाम्पल बघितले, हे सविस्तरपणे आपल्या नोटबुकमध्ये नोंदवायचे आहेत, लिहायचे आहेत आणि याची प्रॅक्टिस सराव करायचा आहे. पुढील एक्झाम्पल्स आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. धन्यवाद.